मित्रांनो नमस्कार। सध्या आपल्या कपाशी पिकावरती थ्रिप्सच्या जास्त अटॅकमुळे कपाशीचे पाने आपल्याला लालसर झालेले दिसून येत आहेत, तसेच वरच्या दिशेला वाकडी होऊन वाटीसारख्या आकाराची झालेली बघायला मिळत आहेत। तर त्यासाठी महत्त्वाची कोणती उपाययोजना करायची आहे ते आपण आज पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला बायर कंपनीचे ज्यामध्ये फिप्रोनिल 80% हा घटक येतो ते आपल्याला प्रति 15 लिटर पंपासाठी 5 ग्रॅम असे वापरायचे आहे, किंवा बायर कंपनीचे लेसेंटा ज्यामध्ये इमिडाक्लोरोपिड प्लस फिप्रोनिल हा घटक येतो ते आपल्याला प्रति 15 लिटर पंपासाठी 8 ग्रॅम असे वापरायचे आहे, किंवा त्यामध्ये पोलीस पण आपण वापरू शकतो। तर या तिन्हीपैकी आपण कोणते एक औषध वापरल्याने पूर्णपणे थ्रिप्स कंट्रोल झालेले आपल्याला बघायला मिळतील। तसेच त्यामध्ये आपल्याला पात्याची संख्या जास्तीत जास्त लागण्यासाठी आणि खाली जे काही पाते सेट झालेले आहेत त्याचं कैरीत रूपांतर होण्यासाठी आणि कपाशीची अतिरिक्त जी होणारी वाढ आहे ती थांबवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मॅपिक्लोट क्लोराइड जे की घरडा केमिकलचे चमत्कार नावाने येते ते आपल्याला प्रति 15 लिटर पंपासाठी 40 ml त्यामध्ये वापरायचे आहे। तसेच त्यामध्ये आपण बोरॉन आणि मॅग्नेशियम हे देखील वापरू शकतो। ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच रिझल्ट चांगले दिसून येतील। तसेच आपल्याला ही संपूर्ण फवारणी जी काय सांगितलेली आहे ती जर लक्षात आली नसेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉलद्वारे तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल। धन्यवाद।